Hello students, today we will see one short revision on topic binomial distribution. Binomial distribution, total weightage, 2 examples, 4 marks and formulas are 4, weightage 4, 2 examples. Binomial distribution, in binomial distribution, total formulas are 4. First is a probability mass function, yes, probability mass function. Next is a mean, variance and standard deviation. Yes, total formulas are 4. Binomial distribution, first definition, a discrete random variable. Discrete means countable or countable infinite. Yes, that is called discrete random variable. Capital X is said to follow binomial distribution with parameters n and p. N means total number of things or objects. P means success, probability of success, and Q failure. We know that P plus Q equals to 1. Success plus failure is equals to 1. P and Q and N means total number of objects. If probability mass function is given by P of capital X equals to small x. Here small x, that is our condition. NCX, P raised to X, Q raised to N minus X. N total number of things taken X at a time. P here success, Q failure, power N minus X, here power X, where condition X is equals to 0, 1, 2, 3 up to N. B and Q both are lies in between, greater than 0, less than 1, greater than 0, less than 1, in between 0, 1, and success plus failure is equals to 1. Success plus failure is equals to 1. म्हणजे पहिला टाइप येतो हा P of X is equals to X. बरोबर. Then next mean, all are easy formula is mean NP, variance of X sigma X, NPQ, and standard deviation under root of variance of X, It is denoted by X follows binomial distribution with parameters n, p. म्हणजे तुम्हाला असंही दिलं जातं. आता खूप जण विचारतात की त्याच्यामध्ये कोणकोणते टाइप येऊ शकतात. टोटल फॉर्म्युलाज आर 4. एक टाइप येऊ शकतो तो म्हणजे मीन व्हेरियन्स गिवन मध्ये असेल. रिपीट होतात टाइप, तेच सांगते मी, जे रिपीट होतात ते. मीन व्हेरियन्स गिवन मध्ये असेल, मीन अँड व्हेरियन्स आणि क्वेश्चन फाइंड एन पी क्यू. मग यातलं कोणतंही एक विचारू शकतात किंवा कसंही. एन पी क्यू मीन व्हेरियन्स गिवन मध्ये असेल तर डिवायडेशन करू शकता. मीन अपॉन व्हेरियन्स और व्हेरियन्स अपॉन मीन इक्वल्स टू एनपी व्हेरियन्स मध्ये पुट करू शकता. सेकंड टाइप येतो तो म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, पीएमएफ. येस, पीएमएफ. मग पीएमएफ जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्झॅक्टली 2 हेड और ऍटलिस्ट मीन्स मिनिमम, ॲटमोस्ट मीन्स मॅक्झिमम, अशा केसेस तुम्हाला इथे ते विचारू शकतात. तो फर्स्ट फॉर्म्युला तुम्ही रेफर करू शकता. ओके. देन नेक्स्ट टाइप ऑड्स इन फेवर, ऑड्स अगेन्स्ट फेवर. तो ही टाइप रिपीट होतो. इझी आहे टाइप तो टाइप येतो, तो थर्ड टाइप. ओके. आणि फोर्थ टाइप जो आहे तो म्हणजे पर्सेंटेज, म्हणजे प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू, तुम्हाला म्हणजे गिवन वरून अंदाज येतो की 99% सक्सेस आहे, मग फेल्युअर क्यू काढू शकता सक्सेस वरून वगैरे. पी मिळाला, क्यू मिळाला, एन गिवन मध्ये असेल तर तुम्ही काय क्वेश्चन आहे त्याच्यावरून पीएमएफचा फॉर्म्युला रेफर करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. पर्सेंटेज टाइप सुद्धा रिपीट आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक टाइप रिपीट आहे तो म्हणजे फॉर एक्झाम्पल पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 इज इक्वल्स टू पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4. ओके. हा ही टाइप रिपीट होतो. किंवा इथे काहीतरी ते कोइफिशियंट वगैरे असं देतात, मग आपल्याला काही नाही, प्रॉब्लेम येत नाही. फॉर्म्युला मध्ये इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, कम्पेअर करायचं. आणि मेन म्हणजे अशा टाइप मध्ये तुम्ही एक परफेक्ट एक लक्षात घ्या की पी प्लस क्यू सम इज इक्वल्स टू 1. हा पॉइंट रेफर करा. पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 1 म्हणजे क्यू इक्वल्स टू 1 मायनस पी. आणि मग तुम्हाला दोन साइड इथे मध्ये इक्वॅलिटी साइन आहे, तुम्हाला अननोन काय आहे ते मिळून जाईल. ओके. म्हणजे टाइप तसे म्हणाले तर आपण कमी आहेत आणि वेटेज आहे, स्कोरिंगला चान्स आहे. तर अशा पद्धतीनं टाइप आपल्याला घ्यायचे आहेत. ओके. तर याच्यामध्ये मी इयर वाईजच घेणार आहे. 2021 मध्ये जे टाइप आहे त्या टाइप मध्ये थोडासा चेंज करून अजून एक टाइप येतो तो म्हणजे मॉड्युलस. आणि हा ही टाइप रिपीट झालेला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड्युलस ऑफ x मायनस 4 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 आपण घेणार आहोत हा. तर इथे ना ते लेस इक्वल टू देऊ शकतात किंवा लेस
ओनली स्ट्रिक्टली लेस दॅन 2 रिपीट होतोय टाईप, हा सुद्धा 2 ते 3 वेळा रिपीट होतो. मग हा सॉल्व कसा करायचा ते पण आपण बघणार आहोत. प्रत्येक टाईप कव्हर होणार आहे आपला, पण तुम्हाला एक जस्ट मी एक वन शॉट मध्ये सांगितलं की बाबा हा 4 फॉर्म्युले आहेत, 4 मार्क आहेत, स्कोरिंगला चान्स आहे, तुम्ही ऑप्शनला हा टॉपिक ठेवू नका. ओके, अशा पद्धतीने हे पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या. ते प्रत्येक टाईपचे जर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व एक एक करून गेला तरी तुम्हाला तिथे सॉल्व करता येतील, म्हणजे जरी नंबर चेंज झाले तरी सुद्धा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल्स स्टार्ट करतोय.